मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा इकडे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळलेला आहे। या दुर्घटनेमध्ये अनेक पर्यटक वाहून गेलेत आणि त्यातील 41 पर्यटकांना एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केलंय। या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झालेला आहे तर 2 जण बेपत्ता आहेत। जखमींवरती तळेगावातील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांचं ज्या पद्धतीने हा अपघात घडला, पावसाळ्यामध्ये कुंडमळ्यामध्ये पर्यटक नेहमी गर्दी करत असतात आणि रविवार असल्यामुळे दुपारी 3च्या सुमारास पर्यटकांची मोठी गर्दी होती। काही जण पुलावरती उभे होते आणि यावेळेला अचानक हा पूल कोसळलेला आहे। यानंतर काही जण नदीत पडलेत आणि वाहून गेले। याची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू करण्यात आलं। मात्र पर्यटक जर नेहमी इकडे येत असतात तर मग त्यांच्या सुरक्षेसाठी इथं कोणत्याही उपाययोजना का नव्हत्या असा सवाल आता विरोधकांकडून केला जातोय। दरम्यान या जुन्या पुलाची डागडुजी का केली नव्हती असा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय। तर पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यामध्ये पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। जो काही एक पूल तुटल्याची दुर्घटना झालेली आहे, आता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे। आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत, त्यांच्याकरता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता। काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे। जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होते, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देईल। जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले। एनडीआरएफची टीम, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे। स्थानिक लोक देखील मदत करतायत आणि बचाव कार्य सुरू आहे। 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आणि आता आपण स्क्रीनवरती 2 दृश्य बघूया। एकामध्ये दृश्य आपण बघतोय की पूल कोसळण्यापूर्वी हा पूल कसा होता, तो पूल जुना आहे ज्यावरून वाहतूक सुद्धा सुरू होती। आणि दुसरी दृश्य आपण बघूया ज्यामध्ये पूल कोसळल्यानंतर कसा दिसतोय, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं। पहिल्या दृश्यावरून आपल्याला पूल कोसळल्यानंतर काय घडलं असेल याचा अंदाज येतोय। आपण दृश्यांमध्ये बघतोय पूल कोसळण्याआधी त्यावरून वाहतूक सुद्धा सुरू होती, दुचाकी जाताना आपल्याला त्यावरून बघायला मिळतंय। दरम्यान पूल कोसळल्यानंतर तिकडे ज्या पद्धतीने अपघात घडला, ज्या पद्धतीने पूल कोसळला, यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। दोन दृश्य ज्यामध्ये पूल कोसळण्याआधी आणि कोसळल्यानंतर नेमकी काय दृश्य आपण सध्या बघतोय। एवढी मोठी मनुष्यहानी घडतेच कशी काय, या सगळ्या घटना आपण बघितल्या तर शासन प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्यांच्या मुळाशी आहे हे लक्षात येतं। मुळात पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही सगळी महत्त्वाची कामं करायला घेतली पाहिजेत। पावसाळा संपण्याच्या आधी हमरस्त्यांवरचे पूल, महत्त्वाच्या नद्या आणि तिथे असणारे रस्ते या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे। काही पूल मोडकळीस आले असतील, जीर्णशीर्ण झाले असतील तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तपासणं गरजेचं आहे। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि यावेळेला त्यांनी पर्यटकांना धीर दिलेला आहे। सापडे तुम्ही काही करू नका। फॅमिली कुठे आहे? फॅमिली कुठे आहे? माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये सापडे तुम्ही काळजी करू नका। सापडे किती कुठे होते? ते ब्रिजवरच होते। ब्रिजवर होते, तुम्ही काळजी करू नका। माझी जीजू आणि त्यांचा मुलगा नाही सापडे बेटा त्या बाजूला असेल, त्या बाजूला असू शकतो ना राजा। फोन हरवला असेल, नेगेटिव्ह, तुम्ही काळजी करू नका। समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा, कदाचित समोरच्या बाजूला असेल। जरूर एक काम करा रे, एक काम कर, कोण आहे इथलं? तुम्ही असं करा, 1 मिनिट ताई, काळजी करू नका ताई,
असं करा, तुम्ही ह्या तिघांना घेऊन जा. जावा 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 जावा, हिला घेऊन जा. बेटा तुझं नाव काय? अनुष्का काय? कदम. कदम. एक कोण आहे इथे? हो दादा, कुठे गेले ते माझ्या बरोबर? हे घेऊन जा. जावा जावा, काही काळजी करू नका, प्रार्थना करा. हा, अधिकारी यांना मदत करा. नाही नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका ताई, तुम्ही काळजी करू नका. काय सांगू यांना, कोणत्या हॉस्पिटलमध्ये मायबरमध्ये पाठवले ते काही पवनाला पाठवले ते आणि काही अथर्वला पाठवले. काळजी करू नका, ते हॉस्पिटलमध्ये असतील ना बेटा, कशाला निगेटिव्ह विचार करते. काळजी ह्यांचं आता नावं कशी कळणार? एक काहीतरी हेल्पलाईन लावा, म्हणजे नावं कळतील. नाहीतर लोक कुठे 4-4 हॉस्पिटल फिरत असतात. दरम्यान कुंडमळा भागामध्ये स्थानिकांसह एनडीआरएफ, सीआरपी आणि स्थानिक पोलिसांकडून युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आहे. नदीत वाहून गेलेल्या 41 पर्यटकांना बाहेर काढण्यामध्ये यश आले. यापैकी 2 जणांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. नदीचा प्रवाह आणि पात्रात खडकाळ भाग असल्यामुळे बचाव कार्यात अडचण येत आहेत. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफचे अधिकारी दीपक तिवारी यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. बघूया. कि ये रेस्क्यू ऑपरेशन कब तक चलेगा, कितने लोग अभी भी पानी में है, कुछ जानकारी है आपके पास? देखिए, अभी तक कुल मिलाकर के 41 लोगों को यहाँ से कोलैप्स फ्रैक्चर से निकाला जा चुका है। हाँ, जिसमें से अभी जो है वी कैन नॉट से कि कितने इसमें से डेथ थे। कुछ लोग इंजर्ड थे जो अनरिस्पॉन्सिव थे, जिनकी संख्या 2 से 3 के बीच है, बाकी सभी लाइव थे। फर्दर ये ऑपरेशन तब तक चलेगा जब तक कि हम इस बारे में श्योर नहीं जाते कि अभी और कोई ट्रैप नहीं है इसमें अंदर। दीपक जी, अभी बारिश भी आ रही है, ऊपर से पानी का बहाव भी है और अंधेरा भी होने वाला है, तो क्या ये ऑपरेशन रात में भी चलेगा? जी देखिए, ऐसा है कि जब तक कि हमें इस बात की श्योरिटी नहीं होती कि अंदर पानी में नदी में कोई ट्रैप नहीं है, तब तक हम ऑपरेशन चलाएंगे। रात होने पर भी ऑपरेशन जो है लाइट की मदद से चलाया जाएगा। दीपक जी, आपको क्या दिक्कतें आ रही है ये ऑपरेशन में? देखिए, ये जो कुंडमला का इलाका है, यहाँ पे जो इंद्रायणी नदी है, इसमें काफी बोल्डर्स हैं, चट्टान है, मतलब रॉकी स्ट्रक्चर है, तो इसमें बोट्स को इस पर्टिकुलर जगह में चलाने में दिक्कत है। लेकिन हमने उससे बचने के लिए जहाँ पे रॉकी स्ट्रक्चर खत्म होकर स्टेबल वाटर है, वहाँ पे बोट चला रखी है और हाँ। यहाँ पर भी रोप रेस्क्यू की मदद से जो है ऑपरेशन चला रहे हैं। ओके। एनडीआरएफ इस तरीके के ऑपरेशंस को डील करने के लिए पूरी तरीके से ट्रेंड है। हाँ हाँ, और हम लोग उसको यूज करते हुए वेरियस टेक्निक्स को ऑपरेशन चला रहे हैं और तब तक चलाएंगे जब तक कि हमें इस बात की श्योरिटी नहीं मिल जाती कि अभी कोई और अंदर ट्रैप नहीं है। दीपक जी, बहुत बहुत धन्यवाद, आपने जानकारी दी। लेकिन एक सवाल का जवाब चाहिए आपसे। ये जहाँ तर इंद्रायणी नदीवरचा हा पूल होता, खरं तर जुना पूल आहे आणि पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. आज रविवारचा दिवस, मोठ्या संख्येने पर्यटक आले होते आणि हा अपघात घडला. मात्र रेस्क्यू जे आहे ते अजून सुद्धा सुरू आपण दृश्यांमध्ये बघतोय. आता क्रेन सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत. हा जो पूल आहे तो उचलावा लागणार आहे. ज्या ठिकाणी हा पूल कोसळलेला आहे त्या ठिकाणी या क्रेन आणलेल्या त्यांनी हा पडलेला पूल उचलण्याचं काम सुद्धा आता सुरू केलेलं आहे. हा जुना पूल होता, गंजलेला पूल होता, त्यामुळे रेस्क्यू करताना सुद्धा अनेक अडचणी आपल्याला येतात. आपण बघतोय एनडीआरएफचं पथक लगेचच दाखल झालं होतं. 41 ते 45 जणांना यातून रेस्क्यू करण्यात आलेला आहे. मात्र हा पूल जुना असल्यामुळे या ठिकाणाहून रेस्क्यू करताना तितक्याच अडचणी येत होत्या. आपण बघतोय क्रेन सुद्धा मोठ्या आणण्यात आलेल्या आहेत आणि क्रेनच्या माध्यमातून हे आता बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. दरम्यान 3 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत आणि 41 जण यामध्ये जखमी झाले, त्यांना रेस्क्यू सुद्धा केलेला आहे. दरम्यान न्यूज 18 लोकमतचे काही सवाल या ठिकाणी उपस्थित केले ते आपण बघतोय. निधी मंजूर झालेला आहे, मात्र पुलाची डागडुजी का केलेली नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना का केलेल्या नव्हत्या, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर धोकादायक पुलावरती सुरक्षा रक्षक का नेमला गेलेला नव्हता, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान धोकादायक पुलाजवळ फलक सुद्धा लावलेले नव्हते, तर ते फलक का नव्हते, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्यटकांची गर्दी वाढते याची कल्पना प्रशासनाला नव्हती का, हा सुद्धा न्यूज 18 लोकमतचा सवाल आहे.